Students, today there is a first lecture of geotechnical engineering subject whose course code is 22404. This is the subject which you are now going to teach in fourth semester. Okay, so this subject contributes total 100 marks theory. In that theory, 70 marks for end semester exam, theory end semester exam, and 30 marks for progressive assessment in theory. So 30 marks divides into unit test 1, unit test 2. Okay. Then again, this subject has external of 25 marks. For external year, there will be the practical external exam or practical oral exam at the end of the semester. It contributes 25 marks. For passing, it requires minimum 10 marks. And then for practical progressive assessment, 25 marks is there. For this 25 marks is taken from your manual submission. Okay. So let's see what are the different units of geotechnical engineering subject. Okay, so here, in this is your first unit, that is overview of geology and geotechnical engineering. This is your first unit. Now today we are going to study this first unit. In this unit, there are the topics. First topic is introduction of geology, different branches of geology, importance of geology for civil engineering, structure and composition of earth. ओके, हा जो पहिला टॉपिक आहे तो आपण आज स्टडी करणार आहोत. मग याच्यामध्ये पहिल्या टॉपिक मध्ये काय आहे बघा, आपल्या युनिटच्या नावामध्ये सगळं दिलेलं आहे. आपल्याला ओव्हरव्ह्यू घ्यायचा आहे. जिओलॉजी आणि जिओटेक्निकल इंजिनिअरिंग म्हणजे काय हे आपल्याला पहिल्या युनिटमध्ये स्टडी करायचं आहे. सो लेट्स गो फॉर द फर्दर PPTs of this unit 1. जिओलॉजी आपल्याला स्टडी का करायचंय मग हे या मध्ये तुम्ही बघितलं असेल, आपल्या सब्जेक्टचं नाव आहे जिओटेक्निकल इंजिनिअरिंग आणि त्यामध्ये ही जी मेन ब्रांच आहे, कोर ब्रांच आहे, त्याच्यामध्ये जिओलॉजी हे एक येते. तर जिओलॉजीचं स्टडी करणं का गरजेचं आहे? सगळ्यात पहिलं जिओलॉजी येतं आणि जिओलॉजीचं स्टडी केल्याशिवाय तुम्ही जिओटेक्निकल इंजिनिअरिंग समजून घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला अगोदर बेसिक नॉलेज असलं पाहिजे, तर ते म्हणजे जिओलॉजीचं. ओके, जिओलॉजीचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही जिओटेक्निकल इंजिनिअरिंग काय करू शकता, समजून घेऊ शकता. सो व्हाय जिओलॉजी? Because geology plays a very important role in the field of civil engineering. तर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये जेवढे काय आपण स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करतोय, सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजेच काय, कन्स्ट्रक्शन ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ प्रोजेक्ट्स. तर ते जे आपण कन्स्ट्रक्शन करतोय, तर हे कन्स्ट्रक्शन मेन कशावरती कन्स्ट्रक्ट करणार आहोत? जमिनीवरती, बरोबर, ग्राउंड वरती, सॉइल वरती. मग त्या सॉइलचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे कोणतंही स्ट्रक्चर उभं करण्यासाठी. कारण पृथ्वी ही पूर्ण कशाची बनलेली आहे? रॉक्स आणि सॉइल्सची बनलेली आहे, ज्याच्यावर आपण उभे आहेत. आणि त्याचा अभ्यास केल्याशिवाय स्ट्रक्चर कशा पद्धतीने बांधलं पाहिजे, किती फुटिंग घेतली पाहिजे, कशी घेतली पाहिजे, कोणतं मटेरियल यूज केलं गेलं जेणेकरून आपलं जे स्ट्रक्चर आहे ते स्टॅबिलाइज राहील, हे डेव्हलप करण्यापूर्वी मग आपल्याला कशाचा अभ्यास करायला लागतो? जमिनीचा अभ्यास करावा लागतो. म्हणजेच काय, जिओलॉजी. म्हणजेच जी काय अर्थ आहे, अर्थ कशा पद्धतीने बनली गेली आहे, तिच्यामध्ये वेगवेगळे लेयर्स काय, त्याचा सगळा अभ्यास करणे म्हणजेच काय, जिओलॉजी. त्याचं
मेन इम्पॉर्टन्स आहे आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. सो इट प्रोव्हाइड्स नॉलेज अबाउट मटेरियल्स युज्ड फॉर कन्स्ट्रक्शन. कारण तुम्ही बघा, जी पृथ्वी आहे बरोबर, अर्थ आहे, तीच आपल्याला कन्स्ट्रक्शन मटेरियल प्रोव्हाइड करते. कशासाठी? आपलं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी, बिल्डिंग असेल, ब्रिज असेल. कारण कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपल्याला बोल्डर्स लागतात, ॲग्रिगेट्स लागतात, सिमेंट लागते. हे सगळे जे काही मटेरियल आहे, कन्स्टिट्यूएंट्स आहे, ते काय आपण मॅनमेड नाही आहेत बरोबर. त्याच्यावर प्रोसेस केली जाते, पण ते प्रोसेस करण्यासाठी सुद्धा रॉ मटेरियल कुठून अवेलेबल आहे आपल्याला? अर्थकडनं. म्हणजेच काय थोडक्यात, जिओ म्हणजे जमिनीकडनं बरोबर. ओके. अगेन, हाऊ जिओलॉजी हेल्प्स? इट्स नॉलेज इज हेल्पफुल फॉर कन्स्ट्रक्टिंग डॅम्स. डॅम कन्स्ट्रक्ट करण्यासाठी सुद्धा जिओलॉजीचा फार महत्वाचा रोल येतो. का? कारण कोणत्याही ठिकाणी डॅम बांधून चालत नाही, त्याला एक स्पेसिफिक जागा लागते बरोबर. कारण त्या जमिनीचं स्ट्रक्चर तसं असायला लागतं. त्याच ठिकाणी आपण काय करू शकतो? डॅम बांधू शकतो. जिथं रिझर्वायरची कॅपॅसिटी आपल्याला जास्त भेटेल अशा ठिकाणी आपण काय करतो? पण डॅमचं कन्स्ट्रक्शन करतो. मग ते स्ट्रक्चर स्टडी करण्यासाठी सुद्धा आपल्याला कशाचा अभ्यास करावा लागतो? जिओलॉजीचा अभ्यास करावा लागतो. ठीक आहे. ते कसं करायचं ते पुढे आपण स्टडी करणार आहोत. नेक्स्ट, जिओटेक्निकल इंजिनियर्स नीड्स नॉलेज अबाउट दिस सब्जेक्ट फॉर एक्सकॅव्हेशन वर्क, डिगिंग वर्क. बघा, कोणतंही खोदकाम करण्यासाठी खाली कशा पद्धतीचं आपल्याला स्ट्राटा भेटेल याची जर माहिती असेल अगोदर, त्या पद्धतीने आपण काय करू शकतो? मग इझिली आणि कमी वेळेमध्ये आपण काय करू शकतो? डिगिंग करू शकतो. त्यासाठी आपल्याला कशाचं नॉलेज असलं पाहिजे? जिओलॉजीचं. ओके. जिओलॉजीचं नॉलेज असलं पाहिजे म्हणजे खाली काय, की खाली किती लेवलला पाणी असेल, मग त्या ठिकाणी जर पाणी असेल तर मग सपोज आपल्याला काय करायचंय? विहीर खोदायची बरोबर. मग विहीर खोदायची असल्यामुळे आपण अगोदर काय करतो? पाण्याचा प्रवाह आहे का नाही त्या एरियामध्ये, त्याचं आपण अगोदर लोकेशन फाइंड आउट करतो. जिओलॉजी सायंटिस्ट जो असतो तो सांगू शकतो तुम्हाला. किंवा जो जमिनीचे परीक्षण करतात त्यांच्याकडे ही माहिती असते की कोणत्या एरियामधून खालून झरे गेलेले आहेत. झरे म्हणजेच काय? अंडरग्राऊंड वॉटर सोर्स असतात ते बरोबर की नाही. त्याला आपण इंग्लिशमध्ये स्ट्रीम्स म्हणतो. मग जर माहिती असेल, अभ्यास जर असेल पूर्ण जमिनीचा की कुठून काय काय गेलेलं आहे, कुठे क्रॅक्स आहेत जमिनीमध्ये, मग त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करण्या किंवा कुठे जमिनीचा जो भाग आहे खाली जर काही अंतरावर, जमिनीच्या खाली काही अंतरावर जर एकदम भुसभुशीत भाग जर असेल आणि तिथं जर आपण एखादं खोदकाम करणार असेल तर काय होऊ शकतं? जे काही खोदकाम करण्याचं मशीन असेल की आजूबाजूला वर्कर असतील काम करणारे, त्यांच्या सेफ्टीसाठी काय असू शकतं? हार्मफुल असू शकतं. मग याचा जर अगोदर आपल्याला अभ्यास केलेला असेल, याची जर माहिती असेल आपल्याला, तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा ह्या ज्या अडचणी आहेत त्या आपण अगोदरच काय करू शकतो? सॉल्व्ह करू शकतो. त्यासाठी आपण काय केला पाहिजे? जिओलॉजीचा अभ्यास केला पाहिजे. अगेन, इट्स नॉलेज इज रिक्वायर्ड फॉर फाउंडेशन फॉल्ट्स. आपण जे कन्स्ट्रक्शन करतो, प्रत्येक कन्स्ट्रक्शन करताना बिल्डिंग असेल, ब्रिज असेल, फाउंडेशन आपण घेतो बरोबर की नाही. फाउंडेशन इज द मेन की पॉइंट फॉर ट्रान्सफरिंग द लोड्स ऑफ स्ट्रक्चर. स्ट्रक्चरचा पूर्ण लोड जमिनीपर्यंत ट्रान्सफर करायचं महत्वाचं काम कोण करतं? फाउंडेशन करतं. फुटिंग ते महत्वाचं असतं. त्या फाउंडेशन वरतीच, फुटिंग वरतीच आपलं पूर्ण स्ट्रक्चर काय असतं? उभं असतं. मग खाली जमिनीमध्ये पण असे काही भाग असतात, त्याला म्हटलं जातं फॉल्ट्स. फॉल्ट म्हणजेच काय? आता जमीन काय पूर्ण एकसंध नसते, तिच्यामध्ये पण काही वेळेस काय केले होतात? दोन भाग असतात आणि ते दोन भाग काय असतात? म्हणजे दोन भाग एकमेकांवरती ओव्हरले असतात, एकमेकांवरती रचलेले असतात. म्हणजेच काय, की ते दोन भाग आहेत म्हटल्यावर त्या दोन भागांमध्ये काय गेलेले आहे? क्रॅक्स गेलेले. अशा ठिकाणी आपण स्ट्रक्चर बांधू शकत नाही. कारण फॉल्ट म्हणजे काय? ते जे दोन भाग जे असतात ते एकमेकांवरती नेहमी घसरत असतात आणि घर्षण झाल्यामुळे घसरणं थोडक्यात स्लाइड होत असतात आणि त्या स्लाइडिंगमुळेच काही वेळेस काय होतं? अर्थक्वेक तयार होतो बरोबर. अर्थक्वेकची कंडिशन तयार होते. मग अशा ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलेलं चालेल का? नाही. मग ते आपल्याला जिओलॉजीचा जर अभ्यास असेल की कोणत्या ठिकाणी फॉल्ट आहे, कोणत्या ठिकाणी
जमिनीचा भाग वीक आहे, कोणत्या ठिकाणी जमीन स्ट्रॉंग आहे, कोणत्या ठिकाणी हार्ड रॉक्स भेटेल आपल्याला, तर हा अभ्यास आपल्याला काय करतो, महत्वाचा मदत करतो. फॉर डिझाईन ऑफ हायवेज अँड रोड्स, तर रोड आणि हायवे डिझाईन करताना सुद्धा जमिनीचा अभ्यास केला जातो आणि त्यानंतरच त्या एरियामधून काय केले जाते, हायवे आणि रोड कन्स्ट्रक्ट केले जातात. ठीक आहे, कारण हायवे आणि रोड कोणत्याही भागातून कन्स्ट्रक्ट केले जात नाही, त्याच्यासाठी अगोदर जमिनीचा अभ्यास केला जातो आणि जमिनीचा अभ्यास करूनच जी फिजिबल साईट आहे त्या साईटवरूनच काय केलं जातं, हायवे आणि रोडचे अलाइनमेंट कन्स्ट्रक्ट केलं जातं. टनेल कन्स्ट्रक्शन करण्यासाठी सुद्धा जिओलॉजीचा महत्वाचा रोल आहे. का? कारण डोंगरामधून आपल्याला सपोज टनेल काढायची म्हटल्यावर खोदकाम करायचे आणि खोदकाम करण्यासाठी जे काय आपण सेंटर लाईन मार्क केलेली आहे किंवा ज्या भागातून आपल्याला टनेल काढायची तो भाग जर वीक असेल, म्हणजे अभ्यास न करता जर आपण डायरेक्टली खोदायला सुरुवात केलं तर काय होऊ शकतं, वर्कर सेफ्टीला प्रॉब्लेम येऊ शकते किंवा मटेरियल्स, बरोबर की नाही. काय होणार मग, लँडस्लाइड, भूस्खलन, जमीन कोसळणार, बरोबर, टनेल्स स्लायडिंग होणार, तिथले दगड धोंडे असतील काय जे ते म्हणजे वर्करच्या सेफ्टीसाठी काय होणार, प्रॉब्लेम होणार. ते होऊ नये म्हणून काय केलं जातं, अगोदर जिओलॉजीचा जमिनीचा अभ्यास केला जातो आणि त्यानंतर मग काय केलं जातं, जिथे योग्य जमीन आहे, ज्या भागातून ज्या एरियातून टनेल सेफली कन्स्ट्रक्ट केली जाऊ शकते त्या भागातूनच मग काय केलं जातं, टनेल कन्स्ट्रक्ट केली जाते. त्यासाठी आपल्याला कशाचं काय नॉलेज असलं पाहिजे, जिओलॉजीचं. सॉइल टेस्ट आर डन बिफोर एनी प्रोजेक्ट. तुम्ही बघा, त्यामुळेच आपला जो सब्जेक्ट आहे हा जिओटेक्निकल इंजिनिअरिंग हा सगळ्यात महत्वाचा आहे. तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये मदर सब्जेक्ट जरी म्हटलं तरी चालेल याला, कारण याच्याशिवाय कोणतंही कन्स्ट्रक्शन होऊ शकत नाही तुमचं. अगोदर जिओटेक्निकलचा जर तुमचा अभ्यास व्यवस्थित असेल त्याच्यानंतर मग हे पुढचे बाकीचे सब्जेक्ट्स येतात. ओके, जर कोणताही प्रोजेक्ट कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर तुम्हाला अगोदर ज्या जमिनीवरती तुम्ही तो प्रोजेक्ट करणार आहात त्या जमिनीची टेस्ट करणं फार महत्वाचं असतं. तरच तुमचा तो प्रोजेक्ट वर्षानुवर्ष काय होतो, उभा राहतो जमिनीवर व्यवस्थित, कोणतंही डिमॉलिशन न होता त्याचं किंवा काय होतो डिस्ट्रक्शन न होता. इट्स जिओलॉजीचं जे नॉलेज आहे ते हेल्पफुल असतं कशासाठी, फॉर रिव्हर कंट्रोल अँड शिपिंग वर्क. आता रिव्हर कंट्रोल म्हणजेच काय, काही काही ठिकाणी रिव्हरचं ओव्हरफ्लो होतं, बरोबर की नाही, किंवा शिपिंग वर्क. आता तुम्ही बघितलं असेल रिव्हर मधून पण काही काही चॅनल्स काढले जातात जेणेकरून त्यामधून वॉटर ट्रान्सपोर्टेशन होतं. वॉटर ट्रान्सपोर्टेशन म्हणजेच काय, शिप्सच्या थ्रू मध्ये ट्रान्सपोर्टेशन केलं जातं, माल वाहतूक असेल कशात किंवा वेगळं काही असेल, मग त्यासाठी काय केलं जातं, चॅनल्स कन्स्ट्रक्ट केले जातात. मग ते चॅनल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी सुद्धा आपल्याला काय महत्वाचं पडतं, जिओलॉजीचं नॉलेज पडतं. सॉइल अगेन ऑल्सो जिओलॉजी हेल्प्स इन नेचर ऑफ सॉइल मटेरियल्स कॅन बी फाइंड आउट. तर मग जे काही सॉइल मटेरियल आहे, आता बघा तुम्ही स्वतः बघितलं असेल, तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये गेल्यात, राज्यामध्ये गेल्यात, प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे सॉइलचं स्ट्रक्चर तुम्ही बघितलं असेल. काही ठिकाणी लाल माती बघितली, काही ठिकाणी काळी माती बघितली, काही ठिकाणी पोयटा माती आहे, काही ठिकाणी दगड आहेत, बरोबर की नाही. म्हणजेच ते काय झाले, सगळे सॉइल मटेरियल झाले. मग त्याचं नेचर फाइंड आउट करायला आपल्याला कोण मदत करतं, जिओलॉजी मदत करते. ओके, so this is all about why geology needs to be studied. Next, what is mean by geology? मग जिओलॉजीचं इंट्रोडक्शन आपल्याला इथून स्टडी करायचं. जिओलॉजी म्हणजेच काय, जिओलॉजी इज द सायन्स ऑफ द अर्थ. दिस इज द डेफिनेशन ऑफ जिओलॉजी. जिओलॉजी काय, अर्थचं सायन्स आहे, विज्ञान आहे. मग जिओ म्हणजे अर्थ आणि लॉजी म्हणजे स्टडी ऑफ सायन्स. ओके, त्याचं हे जिओलॉजी हा एक ग्रीक वर्ड आहे, त्याचं मिनिंग पूर्ण इथं दिलेलं आहे. ओके, so geology which deals with the study of origin, age, interior structure and history of the earth. This is the complete definition of geology. Geology म्हणजेच काय, की पृथ्वीची ओरिजिन म्हणजे पृथ्वी कशी तयार झाली, बरोबर की नाही, तिचं मूळ, तिचं वय, तिचं आतमधलं स्ट्रक्चर पूर्ण आणि तिची
हिस्ट्री, इतिहास, याचा सगळा अभ्यास करणे म्हणजेच काय येतं, जिओलॉजी येतं. ठीक आहे. इव्हॅल्युएशन अँड मॉडिफिकेशन ऑफ व्हेरियस सरफेस फीचर्स लाईक रिव्हर्स, माउंटन्स अँड लेक्स. अर्थमध्ये नुसतं सॉइल येतं का? नाही. वेगवेगळे जे काही फीचर्स आहेत, सरफेस फीचर्स म्हणजेच काय, सगळ्या वॉटर बॉडीज असतील, वॉटर बॉडीज मध्ये येतं रिव्हर, लेक्स, सी, बरोबर. आणि वरतून वेगवेगळे फीचर्स कोणते, माउंटन्स, हिल्स आणि व्हॅलीज. व्हॅलीज म्हणजे दऱ्या, खोरं काय असतील हे सगळे काय अर्थचे फीचर्स आहेत. यांचं सगळ्यांचं कसं इव्हॉल्युशन कसं झाली, म्हणजे निर्मिती कशी झाली आणि त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने मॉडिफिकेशन होत गेलं, या सगळ्यांचा अभ्यास करणं म्हणजे काय येतं, जिओलॉजी. ओके. मटेरियल मेक अप्स द अर्थ. या सगळ्यांचं मिळून काय झालेलं आहे, आपली अर्थ, पृथ्वी तयार झालेली आहे आणि हिचा अभ्यास करणं म्हणजेच काय येतं, जिओलॉजी. ठीक आहे. मग ह्या जिओलॉजीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, कारण जमीन पूर्ण अर्थचा, पृथ्वीचा अभ्यास करणं म्हटल्यावर खूप सारे कन्स्टिट्युएंट्स आहेत त्याच्यामध्ये. मग त्या सगळ्या कन्स्टिट्युएंट्सला वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिव्हाइड केलंय, वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये डिव्हाइड केलंय आणि मग त्या ब्रांचेसनुसार काय केला जातो, स्पेशल ब्रांचनुसार अभ्यास केला जातो. मग मेन ब्रांच कोणकोणत्या आहेत बघा, फिजिकल जिओलॉजी, मिनरॉलॉजी, पेट्रोलॉजी, स्ट्रक्चरल जिओलॉजी, हिस्टॉरिकल जिओलॉजी, पॅलिओन्टॉलॉजी, इकॉनॉमिक जिओलॉजी आणि त्याच्याशी रिलेटेड जे अलाइड ब्रांचेस आहेत त्या म्हणजे इंजिनिअरिंग जिओलॉजी, मायनिंग जिओलॉजी, जिओफिजिक्स, जिओहायड्रॉलॉजी, जिओकेमिस्ट्री, एवढ्या सगळे ब्रांचेस आहेत. त्यामध्ये आपण जी शिकणार आहोत ती म्हणजे अलाइड ब्रांच इंजिनिअरिंग जिओलॉजी आपण आपल्या सब्जेक्टमध्ये आहे स्टडी करायला. तर रिलेटेड आपण जे काय आहे त्यांचे डेफिनेशन्स आपण 1 बाय 1 स्टडी करणार आहोत, जे त्याचं फक्त इंट्रोडक्शन आहे आपल्याला. ओके. यातल्या 2-3 तुम्हाला एक्झामसाठी विचारू शकतात की व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ दिस. ओके. त्यातल्या मग 2-4 डेफिनेशन्स करायच्या. पहिले येतं फिजिकल जिओलॉजी. फिजिकल जिओलॉजीलाच डायनॅमिक जिओलॉजी किंवा जिओमॉर्फॉलॉजी असं सुद्धा म्हटलं जातं. मग याच्यामध्ये काय कशाचा अभ्यास केला जातो. So in physical geology deals with the different physical features of the earth such as mountain, river, lake, glacier and volcanoes. हे जे काही स्पेशल फीचर्स आहेत, फिजिकल फीचर्स आहेत जमिनीचे, या सगळ्यांचा अभ्यास केला जातो. ज्या ब्रांच मध्ये अभ्यास केला जातो त्या ब्रांचला काय म्हटलं जातं, फिजिकल जिओलॉजी, ऑल्सो नोन ॲज डायनॅमिक जिओलॉजी और जिओमॉर्फॉलॉजी. ठीक आहे. इट ऑल्सो डील्स विथ डिफरंट चेंजेस ऑकर्स ऑन अर्थ सरफेस लाईक मरीन फॉर्मेशन और डिसअपिअरन्स ऑफ रिव्हर्स, स्प्रिंग अँड लेक्स. तर मग काही ठिकाणी समुद्र किंवा नद्या, काही ठिकाणी काय केलं झालेलं आहे, काही ठिकाणी नवीन नद्यांचा प्रवाह तयार झालेला आहे. ज्या ठिकाणी अगोदर नद्या होत्या त्या नद्यानंतर काय केले झालेल्या आहेत, सुकलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात काय की नद्या नष्ट झालेल्या आहेत. मग ह्या सगळ्यांचा अभ्यास करणं, का झाल्या, कुठून झाल्या, बरं काय. किंवा स्प्रिंग म्हणजेच काय, झरे, लेक्स, तलाव, काही ठिकाणी तलाव वाटलेले आहेत, काही ठिकाणी स्प्रिंग्स नाही आहेत किंवा काही ठिकाणी नवीन तलाव आणि स्प्रिंग तयार झालेले आहेत. या सगळ्यांचा जो काही चेंज होतो, वेगवेगळा चेंज जो आढळतो अर्थ सरफेस वरती, या सगळ्यांचा अभ्यास कशामध्ये येतो, फिजिकल जिओलॉजी मध्ये येतो. मग फिजिकल जिओलॉजी मध्ये सुद्धा नॅचरल फिनॉमिनॉन कोणकोणते येतात, नॅचरल फिनॉमिनॉन लाईक लँडस्लाइड म्हणजेच भूस्खलन. अचानक काय होते, डोंगरावरची जी जमीन आहे ती कोसळते, त्याला आपण म्हणतो लँडस्लाइड. ही नॅचरल फिनॉमिनॉन आहे, म्हणजे ही माणसामुळे होत नाही. काही वेळेस माणसामुळे सुद्धा लँडस्लाइड होते, मॅनमेड लँडस्लाइड. ते कशामुळे, जेव्हा बॉम्बस्फोट होतात किंवा ज्या ठिकाणी उत्खनन चालतं त्या ठिकाणी डायनामाइट्स वगैरे लावले जातात, बरोबर की नाही. मग त्या ठिकाणी काय होतं, त्या आवाजामुळे, हादरामुळे ज्या ठिकाणी जमीन वीक असते, डोंगरावरची जमीन ज्या ठिकाणी जो भाग वीक असतो तो काय होतो, मग त्या आवाजाने, हादऱ्यामुळे ढासळतो आणि त्याला आपण काय म्हणू शकतो, मग लँडस्लाइड. पण लँडस्लाइड ऍक्च्युली काय, नॅचरल फिनॉमिनॉन आहे. त्याच्यामध्ये अर्थक्वेक, भूकंप हा सुद्धा नॅचरली होतो, पण आजकाल मॅनमेड ऍक्टिव्हिटीजमुळे सुद्धा अर्थक्वेक डेव्हलप होतात. आणि वेदरिंग. ओके. वेदरिंग म्हणजेच काय, हवेमधले जे काही कन्स्टिट्युएंट्स आहेत त्याच्यामध्ये चेंजेस होतात, बरोबर. केमिकलचं प्रमाण वाढत चाललंय आजकाल, मग ते सुद्धा वेदरिंग. हे सगळ्या काय नॅचरल फिनॉमिनॉन आहेत. Geological works of wind, glaciers, river, oceans, groundwater and their role in constantly molding of earth's surface. तर तुम्ही जर बघितलं असेल, पूर्वीची जमीन आणि आत्ताची जमीन, ह्या जमिनीमध्ये
हळूहळू काय होत चाललाय, बदल होत चाललाय. मग हा बदल एक नॅचरली फिनॉमिनॉनमुळे होतोय. मग ते कशामुळे? विंड ग्लेशियर्स. विंड म्हणजे हवेमुळे, बरोबर. ग्लेशियर्स म्हणजेच बर्फामुळे. रिव्हर नद्यांमुळे, नद्यांचे प्रवाह बदलले. ओके, नद्यांचे काय म्हणतो आपण, हा प्रवाह. ओशन समुद्रामुळे पण, भरती ओहोटीमुळे काय होत ते समुद्र आता काही काही आटत चाललेत, पाणी कमी होत चाललंय, किंवा काही काही समुद्रामध्ये पाणी उलट वाढत चाललंय. कशामुळे? टेम्परेचरमुळे. टेम्परेचर वाढत चालल्यामुळे ग्लेशियरचं जे काय आहे आईस तो वितळत चाललाय आणि मग काय होत चाललंय, प्रमाण वाढत चाललंय पाण्याचं. ग्राउंड वॉटरमुळे सुद्धा काय होत जातं, कॉन्स्टंटली मोल्ड होते. म्हणजे काय, अर्थ सरफेस मध्ये काहीतरी चेंजेस होतात. मग ते चेंजेसचा स्टडी करणं सुद्धा कशामध्ये येतं, फिजिकल जिओलॉजी मध्ये येतं. नेक्स्ट ब्रांच येते आपली मिनरॉलॉजी. मिनरॉलॉजी म्हणजेच काय बघा, आता हे ऍक्च्युली माती जी आहे ती माती दगडापासून बनलेली असती, आणि दगड जे आहेत ते कशापासून बनलेले असतात, मिनरल पासून. मिनरलचा स्टडी करणं म्हणजेच काय तर मिनरॉलॉजी. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय 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 स्टडी करतो आपण? मिनरॉलॉजी डील्स विथ द डिटेल मोड ऑफ फॉर्मेशन, कंपोजिशन, ऑकरन्स, टाइप्स, असोसिएशन, प्रॉपर्टीज, युजेस एक्सेट्रा. ओके, म्हणजे हे मिनरल्स कशा पद्धतीने फॉर्म झाले, त्यांच्यामध्ये कोणकोणते मिनरल्स आहेत, म्हणजे कंपोजिशन, ऑकरन्स कसे आढळले गेले, वेगवेगळे टाइप्स कोणकोणते, आणि त्यांच्या असोसिएटेड प्रॉपर्टीज, आणि त्यांचा कुठे यूज होईल, ह्या सगळ्या गोष्टींचा स्टडी करणे म्हणजेच काय तर मिनरॉलॉजी. सो कीप इन माइंड, रॉक इज अ मिक्सचर और कॉम्बिनेशन ऑफ मिनरल्स. जे दगड आहेत ते मिनरल्सचे बनलेले असतात, आणि दगडांचं जेव्हा भुकटी होते मग ते नॅचरली किंवा मॅनमेड पद्धतीने होते. त्याला पण वेगवेगळे रिझन्स आहेत, आपण पुढे स्टडी करणार आहोत. जेव्हा नॅचरली वेगवेगळ्या प्रोसेसमुळे दगडांचं काय होत जाते, हळूहळू बारीक पावडर होत चालते, म्हणजेच काय, थोडक्यात भुकटी होत चालते, आणि मग तिला आपण काय म्हणत चालतो, माती म्हणत चालतो. दगडांपासून माती, आणि दगड हे कशापासून बनलेले, मिनरल, आणि त्या मिनरलचा अभ्यास करणे म्हणजे मिनरॉलॉजी. डिटेलमध्ये डेफिनेशन काय ते, मिनरॉलॉजी डील्स विथ द डिटेल्ड मोड ऑफ फॉर्मेशन, कंपोजिशन, ऑकरन्स, टाइप्स, असोसिएशन, प्रॉपर्टीज अँड युजेस एक्सेट्रा. ठीक आहे. नेक्स्ट, मग मिनरॉलॉजी मध्ये बघा, दीज आर द रॉक्स. हे दोन रॉक्स तुम्ही बघितले असतील, हे टाइल्स मध्ये तुम्ही बघितले असतील, या दोन कॉर्ड्स आहेत, बरोबर की नाही, किंवा आपण मार्बल म्हणतो. मार्बलची तुम्ही बघितली असेल टाईल अशा पद्धतीने दिसते, व्हाईट कलरची, किंवा अशा ब्लॅक मार्बल असते बघा, अशा पद्धतीने आपल्या टाईल्स भेटतात. मग ते काय, मिनरल्स पासून तयार झालेले रॉक आहेत. मग याला कलर का बरं आलेला आहे असा, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे मिनरल्स आहेत. मग त्यामुळे जसं जेवढे मिनरल्स त्याच्यामध्ये ऍड असतील वेगवेगळ्या टाईप्सचे, कारण प्रत्येक मिनरलला त्याचा स्पेसिफिक कलर असतो. मग जे मिनरल एकमेकांमध्ये मिसळले असतील त्या पद्धतीचा त्या दगडाला कलर येतो. ठीक आहे. मग आता पुढे बघा, द स्ट्रेंथ अँड ड्युरेबिलिटी ऑफ द मटेरियल डिपेंड्स ऑन केमिकल कंपोजिशन. तर मिनरल, आपला जो दगड आहे बघा, मार्बल घेतला आणि त्याचे अपोजिट जर घेतला, लाईमस्टोन, तर याच्यामध्ये लाईमस्टोन हा सॉफ्ट असतो, किंवा तुमचं चॉक घ्या, बरोबर. चॉक म्हणजेच काय, लाईमच आहे, आपण चुनखडी म्हणतो आपण त्याला, बरोबर की नाही. चुनखडी घ्या आणि मार्बल घ्या, हे दोघं पण रॉकच आहेत, पण चुनखडी ही मऊ असते, बरोबर की नाही, पावडर टाईप असते, तिला नुसतं घासलं तर तिची पावडर तयार होते. आणि मार्बल जर घेतलं, हा एकदम कडक दगड आहे, स्ट्रेंथ आहे त्याच्यामध्ये, ऍज कम्पेअर टू द लाईम म्हणजे आपलं चुनखडी, बरोबर. मग ही जी त्याची स्ट्रेंथ आणि ड्युरेबिलिटी आहे मटेरियलची, तर ती कशावर डिपेंड असते, त्यातलं केमिकल कंपोजिशन. मग इथं बघा, इथं दिलेलं आहे, क्वार्ट्झाइट अँड मार्बल रिझेम्बल वन अनादर इन शाईन कलर अँड अपीअरन्स, बट क्वार्ट्झाइट बाय व्हर्च्यू ऑफ इट्स मिनरल कंपोजिशन इज व्हेरी हार्ड, टफ, strong and durable, while the marble
disintegrates and decomposition in a short period because of its mineral composition and properties. इथे जे दोन तुम्हाला दगड दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये बघा जो ब्लॅक कलर मध्ये दिसतोय तो क्वार्टझाईट आहे आणि जो व्हाईट आहे तो मार्बल आहे. मग हे दोन जे आहेत रॉक्स किंवा आपण म्हणूया मिनरल पासून तयार झालेले रॉक्स. मग क्वार्टझाईट जे आहे त्याला प्रत्येकाचे अपीरन्स आणि शाईन वेगवेगळे आहे बरोबर, पण जो क्वार्टझाईट आहे त्याचं मिनरल कंपोजिशन वेगळं असतं आणि वेगळं असल्यामुळे तो जो क्वार्टझाईट आहे तो सगळ्यात हार्ड आहे, टफ आहे आणि स्ट्रॉंग वरतून ड्युरेबल आहे ऍज कम्पेअर टू द मार्बल. मार्बल काय होत जातो, हळूहळू डिसइंटिग्रेट होत जातो, डिकम्पोजिट होतो शॉर्ट पिरियड मध्ये बरोबर. मग हे कशामुळे होतंय, ड्यू टू द मिनरल कंपोजिशन, केमिकल कंपोजिशन. ठीक आहे. नेक्स्ट ब्रांच येते पेट्रोलॉजी. आता पेट्रो म्हणजे रॉक, लक्षात राहू द्या, पेट्रो म्हणजे रॉक आणि लोगोज म्हणजे स्टडी. तुम्हाला जिथे जिथे लॉजी हा शब्द येणार आहे प्रत्येक ब्रांच मध्ये, तर लॉजीचा मिनिंग काय, तो स्टडी, अभ्यास करणे. आणि मग पेट्रो म्हणजे काय, रॉक. मग पेट्रोलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ रॉक, दिस इज द डेफिनेशन. रॉकचा स्टडी करणे म्हणजेच काय, पेट्रोलॉजी. मग बघा अर्थ क्रस्ट, अर्थची पण इनर, जसं तुम्ही पर्यावरणामध्ये शिकला असाल की अर्थ वरती जसं वरती वरती जाऊ हवेमध्ये तसं हवेचे वेगवेगळे भाग तयार होतात. ऍटमॉस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, लिथोस्फिअर, ओझोन, हळूहळू वरती वरती जर जाऊ तसे तसे वेगवेगळे मेसोस्फिअर वगैरे असे काय होतात, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर असे लेअर पडतात. तसंच जमिनीच्या आतमध्ये सुद्धा वेगवेगळे लेअर आहेत. त्यात आपण जमिनीवरती राहतो त्याला काय म्हटलं, जो सगळ्यात वरचा भाग आहे ज्याच्यावर आपण पाय ठेवतो किंवा राहतो, चालतो, त्याला क्रस्ट म्हटलं जातं. ठीक आहे. मग अर्थ क्रस्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लिथोस्फिअर. तर लिथोस्फिअर काय म्हटलं जातं, कारण बघा आपण वरती आपल्याला सगळ्यात जास्त काय बघायला मिळतात, दगड बघायला मिळतात. ठीक आहे. मग हा जो क्रस्ट आहे तो वेगवेगळ्या टाईप्सच्या रॉक्स पासून बनलेला आहे. मग पेट्रोलॉजी मध्ये काय केलं जातं, कशाचा अभ्यास केला जातो, रॉकचा अभ्यास केला जातो. पण त्या रॉकच्या कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो, फॉर्मेशन, स्ट्रक्चर, टेक्स्चर, कंपोजिशन, ऑकरन्स आणि टाइप्स. म्हणजे ते रॉक कशा पद्धतीने तयार झाले, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यांचं टेक्स्चर कसं आहे, टेक्स्चर म्हणजे सॉफ्ट आहे, हार्ड आहे, बरोबर. कंपोजिशन म्हणजे त्यांच्यामध्ये कोणकोणते वेगवेगळे मिनरल आहे त्याचा अभ्यास करणं. ऑकरन्स कुठे तयार झाले, कुठं ऑब्झर्व झाले. आता तुम्ही बघा आपल्या ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बेसॉल्ट रॉक सगळ्यात जास्त बघायला मिळतो. बेसॉल्ट म्हणजे काळा दगड, बरोबर की नाही. तेच जर तुम्ही कुठे कोकणामध्ये गेले तर त्या ठिकाणी लाल माती बघायला मिळते, म्हणजे सँडस्टोन वगैरे तिकडे बघायला मिळणार. म्हणजे ऑकरन्स झालं. आणि टाइप्स, वेगवेगळे टाइप, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे टाइप्स पडत जातात. मग याचा सगळ्यांचा अभ्यास करणं म्हणजे पेट्रोलॉजी. इथे बघा आता मेन रॉक्सचे 3 टाइप्स पडतात, इग्नियस, मेटामॉर्फिक आणि सेडिमेंटरी. तर इग्नियस म्हणजेच काय, इग्नियस हा सगळ्यात पहिला टाइप असतो. इग्नियस पासून मेटामॉर्फिक रॉक तयार होतो आणि मेटामॉर्फिक रॉक पासून सेडिमेंटरी रॉक तयार होतो. तो कसा आपण 1 बाय 1 नेक्स्ट स्लाइड मध्ये स्टडी करणार आहोत. तर इग्नियस ऍक्च्युली व्होल्कॅनोज जे असतात, व्होल्कॅनो म्हणजे लाव्हा जेव्हा इरप्ट होतो, मग तो जो लाव्हा आहे तो लाव्हा काय होतो, बाहेर येतो, बरोबर. बाहेर आल्यानंतर जेव्हा तो थंड होतो, थंड झाल्यानंतर काय होतं, त्याचं दगडामध्ये रूपांतर होतं. तर ते दगडामध्ये रूपांतर झालं म्हणजे तो जो दगड आहे त्याला काय म्हटलं जातं, मग इग्नियस रॉक म्हटलं जातं. ड्यू टू द लाव्हा फॉर्मेशनमुळे जो तयार होतो. मेटामॉर्फिक रॉक आणि सेडिमेंटरी रॉक हे त्याच्यानुसार केमिकल वेदरिंग आणि ट्रान्सपोर्टेशन या 2 गोष्टींमुळे काय होत जातं, त्यांचं फॉर्मेशन तयार होतं. कशावरून, इग्नियस रॉकवरून. आणि मग हे 2 टाईपचे रॉक काय होतात, पुढे तयार होतात. यांचं जे डिटेल स्टडी आहे आपण ते नेक्स्ट लेक्चर मध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे. मग पेट्रोलॉजी मध्ये आपण बघितलं की कंपोजिशन आणि टेक्स्चर जे आहेत ह्या 2 कॅरेक्टरिस्टिक रॉक्सच्या, त्यांच्यावर काय डिपेंड असतं, स्ट्रेंथ आणि ड्युरेबिलिटी डिपेंड असते. ठीक आहे. मग रॉक्सच्या सुटेबिलिटीनुसार
आपण काय करू शकतो, ते जे रॉक्स आहे ते डॅम किंवा टनेल कन्स्ट्रक्शन साठी काय करू शकतो, आपण ते मटेरियल यूज करू शकतो. व त्यामुळे आपल्याला जिओलॉजी स्टडी करणं काय गरजेचं आहे, महत्वाचं आहे. त्यासाठी कन्स्ट्रक्शन करण्यासाठी, कारण कन्स्ट्रक्शनला आपल्याला मटेरियल लागणार आहे आणि मटेरियल मध्ये सगळ्यात महत्वाचा भाग कोणता येतो, महत्वाचं मटेरियल कोणतं येतं, रॉक. म्हणजेच कारण रॉक पासून आपण ऍग्रीगेट तयार करतो. मग ऍग्रीगेट मिळवण्यासाठीच पेट्रोलॉजीचा सुद्धा स्टडी करणं काय गरजेचं आहे. आणि पेट्रोलॉजी कशाची ब्रांच आहे, जिओलॉजीची ब्रांच आहे. म्हणजेच काय, थोडक्यात जिओलॉजीचा स्टडी करणं काय महत्वाचं आहे. पुढे येतं स्ट्रक्चरल जिओलॉजी. मग स्ट्रक्चरल जिओलॉजी म्हणजेच काय, द रॉक्स विच फॉर्म्स द अर्थ क्रस्ट अंडरगोज व्हेरियस डिफॉर्मेशन, डिसलोकेशन अँड डिस्टर्बन्सेस अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ टेक्टॉनिक प्लेट्स फोर्सेस. बघा आता अर्थ क्रस्ट म्हणजेच वरचा भाग, जमिनीचा वरचा भाग, त्याला म्हटलं जातं अर्थ क्रस्ट. त्याच्यामध्ये काय वेगवेगळ्या फॉर्मचे रॉक्स आहेत, बरोबर. मग हे जे रॉक आहेत त्या रॉक्सचं काय होतं, डिफॉर्मेशन होतं, डिसलोकेशन होतं. डिसलोकेशन म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे स्थलांतरित होतात ते रॉक्स. डिस्टर्बन्सेस होतात. डिस्टर्बन्सेस म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये वेगवेगळे मिनरल ऍड होतात किंवा मग क्रॅक्स वगैरे गेले जातात किंवा दुसरं काय होतात. हे कशामुळे होतं, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ टेक्टॉनिक प्लेट्स फोर्सेस. आता टेक्टॉनिक प्लेट्स फोर्सेस म्हणजेच काय, आतमधल्या भूगर्भातील ज्या हालचाली आहेत टेक्टॉनिक प्लेट्स, त्यांच्यामुळे हे जे वरती अर्थ क्रस्ट वरती जे दगड आहेत त्यांच्यामध्ये हे सगळे काय होतात, ऍक्टिव्हिटीज होत चालतात. मग याच्यामुळे काय होतं बघा, द रिझल्ट इज द ऑकरन्स ऑफ जिओलॉजिकल स्ट्रक्चर्स. मग हे जे टेक्टॉनिक प्लेटच्या फोर्सेसमुळे ज्या दगडांमध्ये अर्थ क्रस्ट वरतील ज्या दगडांमध्ये ज्या वेगवेगळ्या काय म्हणतो ऍक्टिव्हिटीज होतात, त्या ऍक्टिव्हिटीजमुळे कशाचं जनरेशन होतं किंवा काय तयार होतं, जिओलॉजिकल स्ट्रक्चर तयार होतात. मग ते जिओलॉजिकल स्ट्रक्चर कोणते बघा, फोल्ड, फॉल्ट, जॉईंट आणि अनकन्फर्मिटीज इन द रॉक. ठीक आहे. आता तुमच्या डोक्यामध्ये येत असेल दगड म्हणजे नुसता हातामध्ये येणारा दगड नाही, तर ते वरचे दगड तुम्ही वेगवेगळे बघतात, पण मेन जर पूर्ण जमीन जर साफ केली, बरोबर, जे लूज मटेरियल आहे वरचं जमिनीवरचं लूज मटेरियल आहे ते साफ केल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर पूर्ण इथून तिथून पूर्ण काय दगडाचा एक कम्प्लीट काय म्हणतो आपण मास आहे, कम्प्लीट मास आहे, बरोबर. छोटे छोटे दगड नाही आहेत, हा पूर्ण दगडाचा बनलेला आहे, म्हटलं पूर्ण एक स्टॅक आहे थोडक्यात. याच्यामध्ये मग ह्या दगडांमध्ये खाली जेव्हा जमिनीमध्ये काही हालचाली चालतात त्याच्यामध्ये काय होतं, जॉईंट्स तयार होतात, फॉल्ट तयार होतात, फोल्ड तयार होतात. अनकन्फर्मिटीज म्हणजे थोडक्यात आता सपोज एक पूर्ण तुम्ही जर अनकन्फर्मिटीज म्हणजे थोडक्यात काय म्हणू शकतो आपण, दगडांमध्ये कॉम्बिनेशन राहत नाही. थोडक्यात म्हणजे काय होतात, फ्रॅगमेंट्स तयार होतात त्याचे. ठीक आहे. तर ते त्याला काय म्हणतो आपण, स्ट्रक्चरल जिओलॉजी. त्या फॉर्मेशनला आपण म्हणतो स्ट्रक्चरल जिओलॉजी. त्याचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे, कारण हे जे जिओलॉजिकल स्ट्रक्चर तयार होतात, फोल्ड, फॉल्ट, जॉईंट आणि अनकन्फर्मिटीज, या चारही जिओलॉजिकल स्ट्रक्चर जर आपल्या जमिनीखाली असतील कुठं पण, त्याच्यावरती मग त्या लोकेशनला आपण कोणतंही स्ट्रक्चर उभं करू शकत नाही. कारण काय होतं, या चार गोष्टींच्या तिथे आपलं स्ट्रक्चर जे आहे ते अनस्टेबल असतं, ते कधीही पडू शकतं किंवा त्याला कधीही काय होऊ शकते, हार्म होऊ शकते. म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो अनस्टॅबिलिटी तयार होते. ठीक आहे. मग याचा डिटेल मोड ऑफ फॉर्मेशन, कॉज, टाईप, क्लासिफिकेशन आणि इम्पॉर्टन्स, या सगळ्या गोष्टींचा स्टडी कशामध्ये येतो, स्ट्रक्चरल जिओलॉजी मध्ये येतो. आता हे बघा, या ठिकाणीच आपल्याला दाखवलेलं आहे स्ट्रक्चरल जिओलॉजी. इथे फॉल्ट दाखवलेला आहे बघा, फॉल्ट खाली जमिनीमध्ये हालचाली झाल्यामुळे बघा जे जमिनीची जे जमीन एक पूर्ण एकसंध होती तर तिचे काय झाले, दोन भाग झाले बघा, एक रोड तिकडे एक रोड इकडे. यालाच आपण काय म्हणतो, फॉल्ट. फॉल्ट म्हणजेच काय, जी कंटिन्यू जमीन असती म्हणजे एकसंध
त्याचे ऑटोमॅटिक 2 भाग होतात आणि मग ते एकमेकांपासून काय होतात, वेगळे होतात. मग ह्या जिओलॉजिकल स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण? हा कोणत्या टाईपचं जिओलॉजिकल स्ट्रक्चर आहे? फॉल्ट आहे. बघा इकडच्या इमेज मध्ये तुम्हाला दिलेलं आहे बघा फॉल्ट म्हणजे बघा एक क्रॅक गेलेला आहे. रोडच्या साईडची जी इमेज आहे तिथे बघा, जो पूर्ण एक ब्लॉक होता त्या ब्लॉकचे 2 भाग झाले. त्याच्यामध्ये इन्क्लाइन क्रॅक गेलेला दिसतोय बघा. इन्क्लाइन क्रॅक गेलेला आहे म्हटल्यावर एक बघा, एका ठिकाणी हँगिंग वॉल असं लिहिलंय आणि दुसऱ्या ठिकाणी फुट वॉल लिहिलेलं आहे. मग हँगिंग वॉल म्हणजेच काय? फुट वॉल म्हणजे ही एक राहणार आणि हँगिंग वॉल म्हणजे काय? ती फुट वॉल वरती खालती सरकणार, म्हणजे मुवमेंट होणार त्या हँगिंग वॉलची. आणि जेव्हा जेव्हा मुवमेंट होणार तेव्हा काय होणार? मग अर्थक्वेक किंवा हालचाली होत जाणार जमिनीमध्ये, बरोबर, व्हायब्रेशन्स होत चालणार. अशा ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलेलं चालेल का? नाही. मग त्याच्यासाठी स्टडी करणं गरजेचं असतं. ठीक आहे, याला म्हणतो आपण फॉल्ट्स. आता इथे बघा फोल्ड म्हणजे बघा अप डाऊन तुम्हाला दिसत असतील डायग्राम्स मध्ये, बरोबर. अशा पद्धतीने सुद्धा काय आहे, काही दगडांचं फॉर्मेशन तयार झालेले आहे. हे कशामुळे झाले? टेक्टॉनिक प्लेट्स मुव्हमेंट्स, म्हणजे खालच्या जमिनीतील ज्या हालचाली आहेत खूप पूर्वी, आता तर नाही, कारण आपलं जी पृथ्वी आहे ती खूप करोडो वर्षापूर्वी तयार झालेली, तेव्हा सुद्धा या हालचालींमुळे काय हे स्ट्रक्चर्स तयार झालेले, त्याला म्हणतो आपण फोल्ड्स. बघा, एका दगडाचं लेअर दुसऱ्या दगडाचं लेअर एकमेकांवरती बघा, ते लगेच दिसतंय स्पष्टपणे आपल्याला. लाईन्स दिसत आहेत, झिगझॅग. याला काय म्हणतो आपण? फोल्ड. हे कोणत्या टाईपचं जिओलॉजिकल स्ट्रक्चर आहे? फोल्ड. ठीक आहे, अशा पद्धतीने त्या स्ट्रक्चरचा अभ्यास करणं फार महत्वाचं असतं. कशासाठी? बघा, डॅम साइट sedimentary rocks with upstream dip provided a desirable geological setup, while the same rock with downstream dip make geological setup and undesirable. आता हे डॅमचं जेव्हा कन्स्ट्रक्शन चालतं तेव्हा अपस्ट्रीम डीप जर असेल तर ते डॅम कन्स्ट्रक्शन करण्यासाठी ती जी साईट आहे ती डिझायरेबल असते. पण ते जर डाऊनस्ट्रीम डीप असेल तर त्या ठिकाणी काय होतं? जिओलॉजिकल सेटअप आपला डिझायरेबल राहत नाही, म्हणजे त्या ठिकाणी डॅम कन्स्ट्रक्ट करणं सुटेबल राहत नाही. मग याचा हे केव्हा कळेल आपल्याला की ती साईट सुटेबल आहे का नाही डॅमसाठी? जेव्हा आपण स्ट्रक्चरल जिओलॉजीचा स्टडी करू तेव्हा. ठीक आहे, पुढे येतं हिस्टोरिकल जिओलॉजी. आता हिस्टोरिकल जिओलॉजी मध्ये काय येतं बघा, मग the earth's surface was always suitable condition for the deposition of sediments at some place or other place. Therefore, there are sedimentary rocks on the earth representing the entire period of the earth history. Proper investigation of these rocks reveals the chronological sequence of formation of rocks, evolution, migration, and plants and animals' life during different period of the earth history. बघा, काय होत चालतं, जो काही तयार झालेला सगळ्यात पहिला जो रॉक तयार होतो तो म्हणजे इग्नियस रॉक. आणि इग्नियस रॉक वरती जेव्हा केमिकल वेदरिंग ऍक्शन्स होत चालतात किंवा ट्रान्सपोर्टेशन होतं, मग ट्रान्सपोर्टेशन एकतर नदीमुळे काही दगड वाहून येतात, बरोबर. मग नदीमुळे जे दगड वाहून आलेले असतात मग त्याच्यामुळे काय होत जातं, त्या दगडामध्ये वेगळं त्याचं स्ट्रक्चर बदलतं, त्याचं कंपोजिशन हळूहळू बदलत चालतं, बरोबर. आणि त्या मग अशा पद्धतीने जे दगड तयार होतात त्याला आपण काय म्हणतो? मेटामॉर्फिक. एक तर मग ग्लेशियर, आईसमुळे सुद्धा काही काही दगडांमध्ये काय होतं ते वाहून येतात, किंवा लेक असेल, बरोबर. हो, लेक, या सगळ्या वॉटर बॉडीज आहेत, किंवा विंड, हवेमुळे सुद्धा काही काही बोल्डर्स दगड ते काय होतात, हळूहळू मूव्ह होतात एका जागेवरून दुसरीकडे आणि त्याच्यामध्ये चेंजेस होत चालतात.
त्याला मेटामॉर्फिक रॉक म्हणतो आपण. आणि सेडिमेंटरी म्हणजे काय, आता हे मेटामॉर्फिक रॉक कुठून कुठून वाहून आलेले आहेत, मग एका ठिकाणी ते काय होणार, डिपॉझिट होणार. डिपॉझिट म्हणजे थांबणार. मग त्या ठिकाणी हवेच्या बदलामुळे त्यांच्यावरती काय होणार, परिणाम होणार, केमिकल वेदरिंग होणार, ऍक्शन होणार. मग त्यामुळे ते हळूहळू काय होत चालतं, तिथे त्यांचं डिसइंटिग्रेशन होत चालतं. म्हणजे त्यांचं वेगवेगळ्या फ्रॅग्मेंट्स मध्ये म्हणजेच तुकडे तुकडे होत चालतात हळूहळू. मग तुकडे झाल्यानंतर जे आता त्याच्यामधून पण रॉक तयार झाले की नाही, तुकडे झाला म्हणजे एक नवीन रॉक तयार झाला आणि तो काय होणार, त्या जागेमध्ये काय होणार, सेटल होणार. मग ते जे सेटल झालेले रॉक आहे, सेडिमेंट जे तयार झालेले आहेत, त्या दगडांना आपण काय म्हणतो, सेडिमेंटरी रॉक म्हणतो. मला म्हणायचं काय आहे की बघा, हे जे दिसते, आपली जी अर्थ सरफेस आहे was always suitable condition for the deposition of sediments at some place or other place. कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही जागेला सेडिमेंटचे डिपॉझिशन करण्यासाठी आपली अर्थ सरफेस जी आहे ती नेहमी सुटेबल होती. त्यामुळे काय व्हायचं, देअरफॉर देर आर सेडिमेंटरी रॉक्स ऑन द अर्थ रिप्रेझेंटिंग द एंटायर पिरियड ऑफ द अर्थ हिस्ट्री. तर मोस्ट ऑफ द पूर्ण जे अर्थ आहे तर ती कशाची कॉन्ट्रीब्युशन आहे, ते पूर्ण जमिनीवरती सेडिमेंटरी रॉक्सचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला सगळ्यात जास्त बघायला मिळतं. प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन जर केलं ऑफ दिस रॉक्स तर आपल्याला काय आढळतं, क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स ऑफ फॉर्मेशन ऑफ रॉक्स. क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स म्हणजेच काय, एका रॉक पासून दुसरीकडे, पहिल्या रॉक पासून काय होणार, काही चेंजेस होणार आणि त्याच्यावरून दुसरा रॉक तयार होणार, त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार, कंपोजिशन, केमिकल कंपोजिशनचे चेंजेस होणार आणि मग त्याच्यापासून काय होणार, तिसरा रॉक तयार होणार. म्हणजेच थोडक्यात काय, क्रोनॉलॉजिकल काय होत जातो, सिक्वेन्स तयार होत जातो. त्यांच्यामध्ये मग इव्हॉल्युशन तयार होतं. इव्हॉल्युशन म्हणजेच काय बघा, सुरुवातीला आपण म्हणतो की काही काही उभयचर प्राणी आहेत, हळूहळू नाही आपलंच बघा, इव्हॉल्युशन, आपल्यामध्ये इव्हॉल्युशन झाले. आपण अगोदर माकड होतो, हळूहळू मग सरळ व्हायला लागलो, शेपूट आपली गेली आणि आपण माणसासारखं व्हायला लागलो. आपल्यामध्ये काय झालं, मग कालांतराने इव्हॉल्युशन होत चाललं. तसंच दगडांमध्ये सुद्धा काय होत चालतं, इव्हॉल्युशन. मायग्रेशन म्हणजे काय, तुमच्यापैकी बरेच जणांचं जे मूळ आहे, मूळ गाव, बरोबर, म्हणजे तुमचं आडनाव, जिथून तुमच्या आडनावाची ओरिजिन झालेली म्हणजे मूळ असेल ते गाव वेगळं असणार आणि तुमचे पूर्व स्थलांतरित होऊन दुसऱ्या गावामध्ये काय झालेले असणार, स्थायिक झालेले असणार. तशाच पद्धतीने हे दगडांचं पण मायग्रेशन झालेलं असणार. आणि ह्या दगडांमुळे काय आहे, प्लांट आणि ॲनिमलच्या लाईफमध्ये काय होतो, परिणाम होतो, बरोबर की नाही. आणि याचा सगळं अभ्यास म्हणजेच काय, अर्थ हिस्ट्रीमध्ये येतो. दिस काइंड ऑफ स्टडी, मग ह्या सगळ्या पद्धतीचा अभ्यास करणं जमिनीचा, अर्थ हिस्ट्रीचा, थ्रू सेडिमेंटरी रॉक्स. कशाच्या माध्यमातून, सेडिमेंटरी रॉक्सच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या पाठीमागच्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे आणि त्या अभ्यासाला आपण म्हणतो हिस्टॉरिकल जिओलॉजी. थोडक्यात हिस्टॉरिकल जिओलॉजी समजून घेण्यासाठी कशाचा आधार घेतला जातो, कशाची मदत घेतली जाते, सेडिमेंटरी रॉक्सची. ठीक आहे. आता नेक्स्ट ब्रांच आहे पॅलिओन्टॉलॉजी. आता पॅलिओन्टॉलॉजी म्हणजे फोसाईल म्हणजे आता मराठीमध्ये शब्द ठीक आहे, म्हणजे अवशेष, बरोबर की नाही. हजारो करोडो वर्षापूर्वीचे जे काही ॲनिमल्सचे असतील, प्लांट्सचे असतील, जे अवशेष मिळतात आपल्याला, त्याला आपण फोसाइल्स म्हणतो. जर अंडर फेवरेबल कंडिशन ॲनिमल अँड प्लांट्स लाईफ गेट्स एम्बेडेड इन सेडिमेंट्स. आता बघा, काही काही ठिकाणी बघा, तुम्ही जर बघितलेलं असेल की ह्या ठिकाणी ॲनाकोंडाचा अवशेष मिळाला किंवा ह्या ठिकाणी डायनासोरचे अवशेष मिळाले, त्याची प्रतिकृती किंवा आकृती काही काही दगडांवरती छापलेली असते किंवा थोडक्यात काय म्हणतो, त्याचा साचा काही काही दगडांवरती आपल्याला बघायला मिळतो किंवा काही काही ठिकाणी त्यांची हाडं वगैरे बघायला मिळतात जे दगडांमध्ये असे गाडले गेलेले आहेत. त्यालाच आपण काय म्हणतो, सेडिमेंट. म्हणजे त्या सेडिमेंट म्हणजेच काय, थोडक्यात सेडिमेंटरी रॉक्स मध्ये आपल्याला अवशेष मिळतात काही काही प्लांट्सचे, ॲनिमल्सचे, बरोबर.
मग इट विल बी प्रिझर्वड पार्टली ऑर कम्प्लिटली. त्या दगडांमध्ये ते जे अवशेष आहे ते काय राहतात, पूर्णपणे किंवा काही अंशतः काय राहतात, प्रिझर्व म्हणजे सुरक्षित राहतात. मग सच रिमनंट्स ऑफ एन्शियंट लाईफ प्रिझर्वड इन रॉक्स बाय नॅचरल प्रोसेसेस आर नोन एज फोसाईल. मग हे जर नॅचरल पद्धतीने जर हे असे प्लांट्सचे असतील किंवा ॲनिमल्सचे असतील, तर रॉक्समध्ये जर त्यांचे अवशेष जर पूर्णतः किंवा अंशतः जर सुरक्षित राहिले, तर त्या नॅचरली बरं का, पण नॅचरली दगडांमध्ये जर सुरक्षित राहिले, तर ह्या गोष्टीला, ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, फोसाईल्स म्हणतो. ठीक आहे. मग या फोसाईल्सचा अभ्यास करणे पुन्हा त्याला आपण काय म्हणतो, पॅलिएंटोलॉजी, म्हणजे स्टडी ऑफ फोसाईल्स. पण काय डिटेल्स, पण त्याचं काय शिकायचं आपल्याला, त्याचं मोड ऑफ फॉर्मेशन ऑफ फोसाईल, त्यांचे टाइप्स, त्यांचं ऑकरन्स म्हणजे कुठे आढळले ते, फ्रॉम द सब्जेक्ट मॅटर ऑफ पॅलिओंटॉलॉजी. इट्स नॉट मच इम्पॉर्टंट फ्रॉम सिव्हिल इंजिनिअरिंग पॉइंट ऑफ व्ह्यू. तर मग हे जे अवशेष आहेत पूर्वीचे ॲनिमल्सचे, प्लांट्सचे, त्याचा आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगशी काही एवढा संबंध नाहीये. जरी नसला तरी ती ब्रांच कशाची आहे, जिओलॉजीची आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आता इकॉनॉमिक जिओलॉजी म्हणजेच काय, इकॉनॉमिक म्हणजे सगळ्यात महत्वाचं बघा, कारण काही मिनरल्स आपल्या जमिनीमध्ये असे काही मिनरल्स आहेत ज्यांच्यापासून आपल्याला पैसा मिळू शकतो. मग ते पैसा मिळू शकतो म्हणजे कोणकोणते बघा. आता तेल कुठून मिळणार, जमिनीतून. मग तेल हे सुद्धा काय आहे, मिनरल आहे, ऑइल, बरोबर की नाही. त्यात बघा ग्राफाईट, मायका, ॲस्बेस्टॉस, जिप्सम, मॅग्नेटाईट. आता तुमचं सिटी कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी झालेलं असेल तर जिप्सम हा सगळ्यात महत्वाचा मिनरल आहे, जो आपण काय करतो, सिमेंट बनवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये ऍड करतो, कारण त्याच्यामध्ये हायड्रेशनची प्रोसेस कमी जास्त करणे, त्यासाठी आपण काय करतो, जिप्सम ऍड करत असतो. मग हे पण काय इम्पॉर्टंट मिनरल आहे ज्याच्यामधून आपण इकॉनॉमी अचीव्ह करू शकतो. मॅग्नेटाईट असेल, डायमंड सगळ्यात महत्वाचं, डायमंड हा सुद्धा, डायमंड इज ऑल्सो मिनरल. ठीक आहे, इकॉनॉमिक मिनरल येतो. मग ज्या असे काही मिनरल्स आहेत ज्याच्यातून आपल्याला पैसा मिळू शकतो, आणि त्या सगळ्या मिनरल्सचा स्टडी करणे म्हणजे कोणत्या याच्यामध्ये, कोणत्या ब्रांचमध्ये येतं, ते इकॉनॉमिक जिओलॉजीमध्ये येतं. ओके. मग ह्या रॉ मटेरियल काय केले जातात, इकॉनॉमिक रॉ मटेरियल जमिनीमधून मिळवले जातात, त्याच्यावरती प्रोसेस केली जाते काही इंडस्ट्रीकडनं, आणि मग ते काय केले जातात, सगळ्यांना अवेलेबल केले जातात. ओके. त्यामध्ये पण काही बघा, आणखीन काही मिनरल्स आहेत, हिमाटाईट असतील, क्रोमाइट असतील, गॅलेना, पायरोल्युसाइट. हे कशासाठी यूज केले जातात, फॉर ओर एक्स्ट्रॅक्शन ऑफ व्हेरियस मेटल्स. तर जमिनीमध्ये आयर्न असतील, लोह जमिनीमधूनच काढला जातो, बरोबर. लोह असेल, स्टीलचं फॉर्मेशन करण्यासाठी सुद्धा हे केलं जातं. आणखी भरपूर सारे जे मेटल्स आहेत ते जमिनीतून काढण्यासाठी हे बाकीच्या मिनरल्सचा उपयोग होतो. ठीक आहे. मग ह्या सगळ्या मिनरल्सचा अभ्यास करणं म्हणजे इकॉनॉमिक जिओलॉजी. गल्फ कंट्रीज मध्ये बघा, गल्फ कंट्रीज ह्या सगळ्यात रिच आहे का, कारण त्यांच्याकडे कोणतं डिपॉझिट आहे, ऑइल डिपॉझिट आहे. साऊथ आफ्रिका सुद्धा रिच आहे का, त्यांच्याकडे गोल्ड आणि डायमंड सगळ्यात जास्त डिपॉझिट आहे. कशामध्ये, जमिनीमध्ये. ओके. मग इकॉनॉमिक जिओलॉजी म्हणजेच काय, कशाचा अभ्यास केला जातो इकॉनॉमिक जिओलॉजी मध्ये, म्हणजे हे जे काही डिपॉझिट्स आहेत, इकॉनॉमिक डिपॉझिट्स जमिनीमध्ये, मग त्यांचं मोड ऑफ फॉर्मेशन, कशा पद्धतीने ते तयार झाले, ऑकरन्स कुठे आढळतात, त्यांचं क्लासिफिकेशन, असोसिएशन, त्याच्यामध्ये कोणकोणते कन्स्टिट्युएंट्स आहेत, त्या म्हणजे ऑइल मध्ये म्हणा, गोल्ड मध्ये म्हणा, डायमंड मध्ये म्हणा. डायमंड मध्ये काहीतरी असणार की नाही केमिकल कंपोजिशन, त्याच्यामध्ये काय आहे, मग त्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आहे. डायमंड मध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, डायमंड काय, व्हाईट डायमंड, ब्लू डायमंड, ब्लॅक डायमंड, वेगवेगळे त्याच्यामध्ये काय टाइप्स आहेत, व्हरायटीज आहेत. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन, त्यांच्या प्रॉपर्टीज आणि त्यांचा वापर कुठे कसा होईल, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणे कशामध्ये येतं, इकॉनॉमिक जिओलॉजी मध्ये येतं. ठीक आहे. ही सुद्धा ब्रांच आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंग पॉइंट ऑफ व्ह्यू रिलेटेड नाहीये, पण इकॉनॉमिक जिओलॉजी इज द ब्रांच ऑफ जिओलॉजी, एवढं लक्षात ठेवा. आता इंजिनिअरिंग जिओलॉजी ही महत्वाची ब्रांच आपल्याला रिलेटेड आहे. बघा, मग याच्यामध्ये काय, दिस डील्स विथ द ऍप्लिकेशन ऑफ जिओलॉजिकल नॉलेज इन द फील्ड ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग फॉर एक्झिक्युशन ऑफ
सेफ, स्टेबल अँड इकॉनॉमिक कन्स्ट्रक्शन लाईक डॅम, ब्रिज आणि टनेल. तर इंजिनिअरिंग जिओलॉजीचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये. का? कारण ही जी ब्रांच आहे तिचं नॉलेज आपल्याला कशासाठी उपयोगी पडतं. जेव्हा आपल्याला एखादं डॅम, ब्रिज, टनेल कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर कन्स्ट्रक्शन करताना सेफली कन्स्ट्रक्शन झालं पाहिजे, स्टेबली कन्स्ट्रक्शन झालं पाहिजे आणि इकॉनॉमिकली कन्स्ट्रक्शन झालं पाहिजे. या 3 गोष्टींच्या फायद्यासाठी आपल्याला कशाचं नॉलेज असलं पाहिजे? इंजिनिअरिंग जिओलॉजीचं नॉलेज. थर्ड वन मायनिंग. नेक्स्ट ब्रांच इज मायनिंग जिओलॉजी. मायनिंग मध्ये बघा, म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, ओर्स एक्स्ट्रॅक्ट केले जातात जमिनीमधून. सगळे मिनरल्स काय असतील ते सगळे काय केले जातात, खाणींमधून काय केले जातात, एक्स्ट्रॅक्ट केले जातात. ती ब्रांच म्हणजे काय ते मायनिंग जिओलॉजी येते. ठीक आहे. Mining engineer is interested in the mode of extent of occurrence of ores, their association, tenor, properties, etc. It is also necessary to know other physical parameters like depth, direction, inclination, thickness and ore bodies. आता जे स्ट्रक्चरल फीचर्स आहेत जमिनीमध्ये त्यामध्ये आपण बघितलं फोल्ड, फॉल्ट, तशाच पद्धतीने स्ट्राईक आणि डीप. काही काही ठिकाणी इन्क्लिनेशन असते, काही काही ठिकाणी डायरेक्शन दिलेली असते, डेप्थ वेगवेगळी असते. बरोबर. अशा पद्धतीने मायनिंग करत असताना सुद्धा आपल्याला जिओलॉजीचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. कारण कुठेही मायनिंग करताना तुम्ही काही काही केसेस ऐकले असाल की खाणीमध्ये कन्स्ट्रक्शन चालू असताना काही काही खाणी कोसळतात. त्या का कोसळतात? कारण त्या ठिकाणी वीक एरिया असतो. मग हे जर अगोदर माहित असेल किंवा याचा जर अगोदर जर अभ्यास केलेला असेल, मग त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन न करता दुसरीकडे जर कन्स्ट्रक्शन केलं तर काय होईल? सेफ, इकॉनॉमी आणि स्टेबल काय होईल? मायनिंग केलं जाईल त्या ठिकाणी. जे काही वर्कर्सची लाईफ असेल ती काय केली जाईल? वाचवली जाईल. अशा पद्धतीने मग हे करण्यासाठी आपल्याला कशाचं नॉलेज असलं पाहिजे? जिओलॉजीचं नॉलेज असलं पाहिजे मायनिंग करताना सुद्धा. इथे बघा, हे मायनिंगचं पूर्ण एक इमेज दिलेली आहे. आता ह्या ज्या पुढचे ब्रांचेस आहेत त्या तुम्हाला एवढ्या गरजेच्या नाहीत. पण आता जिओ फिजिक्स मध्ये बघा, आता तुम्हाला इथून पुढे हे नेक्स्ट लेक्चरला मी शिकवेल. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण शिकणार आहोत वेदरिंग ऑफ रॉक्स. कारण आपण बघितलं 3 टाइप्सचे रॉक्स तयार होतात, इग्नियस, सेडिमेंटरी आणि मेटामॉर्फिक. मग ते कशा पद्धतीत का तयार होतात तर त्याला काही वेगवेगळे रिझन्स आहेत. ते म्हणजे मेकॅनिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल. मग रॉक्सचं वेदरिंग चालतं ते आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चरला काय करणार आहोत? स्टडी करणार आहोत. ओके. थँक्यू.